तर गुड मॉर्निंग भावानं आणि माझ्या बहिणीनो. सकाळचे 7:30 वाजल्यात आणि तुमचा भाऊ आज उठला अचानक, कारण डोकं एवढं दुखा लागले. रात्री झोप झाली नाही. 2:30-2:45 वाजता 2:45ला झोपले. एक काम लागलं त्यामुळं, आणि म्हणताना डोकं लागले बहुतेक दुखाला. जनानी सरकार, मम्मी उठल्यास काय? मम्मी उठल्या मम्मी पण. नाश्त्याचं काहीतरी नियोजन लावायला पाहिजे मला. नाश्ता करतो. आता थंड असली वाजत्या की तुम्हाला सांगायची गरज नाही की भांडी धुताना काय हलवणार आहे. गरम पाणी करूनच भांडी धुणार आहे. एवढी थंड वाजते. आता हातरून काढून लोटून काढतो सगळं आणि मगच लागणार पुढच्या कामाला. हे आपल्या पित्ताच्या गोळ्या, हे आपला आई साहेबांचं सर्व्हिसिंग, दात सर्व्हिसिंगचं ब्रश. आता राहिले काय माहिती आहे काय, हे तांबेकडं रुमाल कुठं ठेवला आता मला नाही माहित. थांब 2 मिनिटं, जरा पाणी घेऊन येतो. प्यायचं पाणी सुटले ती बी आणायला पाहिजे आता. पाणी येणं म्हणजे बरं, आणि बोमलाला अचानकच सगळं घोळवून ठेवणार आहे पाणी. मला पण आता सगळं पाणी आणि येणं म्हणजे बरं. पाणी आलं की बोम होणार आहे सगळी. त्या रुमाल तुझा राम जी की निकली. घाट एक कारकूर कसला करतोय कोणास ठाऊक. सारखं कोई 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 चालू असतं. एक झालं की एक झालं की एक. आता राहिलं काय, तांब्या, भांडी आणि दात घासायचं. कॉलगॅट रामजी की निकली सवारी. हे असं ठेवायचं आणि घेऊन जायचं. काय घेतले मी, काय न्यायचं मला. मम्मी कोलगेट बाहेर आहे काय ग? हा होय ग, बाहेरच आहे का? तिथं आत नाही आहे कोलगेट? नाही काय म्हणतेस, इथेच ठेवले. आणि थांब, काढ नकोस तू, काय करू नकोस, थांब ठेव तिथं. तू काय तर मला दुसरं डबल काम लावून ठेवशील. जरा शांत बस. आहे ती कामावरच तू पुरवते मला. दूध आणू? लय डोकं दुखा लागले माझं. तू बंद चहा पे. चहा नळल्यात खाल्लं उतरत नाही. आता काय करू चहा पिऊन, सांग मला. चहा आणि पाव का काय तर काय बिस्किट. बघतो. घास 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 मोठ्यानं घास. हा, आवाज आला पाहिजे बाहेर. असं कर. हा, माझ्याकडे बघ की. असं कर, बघूया तुला. असं कर की, बघूया कसं होते. अशी फुगा येतात का बघूया. फुगा येतात. हा कर की. नाही जाऊ, भांडत बसल माझ्यावर आणि दूध पिऊन थांबा. आज मी तुमच्या भावानं जाऊन दूधच आणला, कारण एवढं कट्टा एवढं डोकं दुखाले. भांडी धुयाची मला नको वाटायला लागले काय. ही चहा पावडर, इलायची तिला म्हणलं वासाची पावडर द्या, आणि ही दिल्या. साखर पावशेर आणलेली. लक्षात नाही साखर आणायला. मी कोणतं आले गेली. अरे आडीनडीला एकदम आम्हाला इथे आपल्याला कोणतं आले चहा ठेवा लागेल. जरा पुढच्या तयारीत राहायला लागते. हा, मग बहिणीने माझा प्रश्न आहे, चहाला पावडर कुठली चांगली गेली ते तेवढी मला मेसेज करून कमेंट करून सांगा. चहा ठेवतो. काय नाही
नकोस. दूध ओतायचं आहे त्यावरच साखर पावडर घालावी. पण कशाला ती धरा गेलतीस? घे बघा ओतून घे तर. हा नाही आता तूच घ्यायचं ओतून. माझ्या माघारी आता भाजून घेतली असतीस की नाही. सांगतोय मी नाही ते करत जाऊ नको म्हणून बसल्या तर हे करून ठेवू द्या. चला आता तुझं ओतून घ्यायचं. जर चहा थेंबर जरी खाली सांडला तर तो आहे आणि मी आहे. बघ की तुला धावतो नुसतं चहा थेंबर सांडून दे खाली. मम्मी चहा वत का ग झालं समाधान? तू बुंदराच्या बिस्किट मी आत गेलोय त्यावर चहा ओतून घ्यायला लागले. जसं काय याला सगळं करायला येते आणि भाजली आणि फुकत बसली हाताला आणि असं करते. चहा प्यायला या गरम गरम भावानो आणि माझ्या बहिणीनो. चहा आणि बटर कोणाही माधुरी दीक्षितचं बटर आहे हे फोटोवरचं. माधुरी दीक्षितचे फोटोचं बटर आहे बस काय. ज्यांना माझं दुःख फक्त त्यांनाच कळू शकते भावनो आणि बहिणीनो जिने आजारी असून सुद्धा घरातले कामं करतात. कारण रोज रोज नवीन नाश्ता करायचं म्हटलं किती ताप होते माहिती आहे काय. सांगू शकत नाही शब्दात आपण ती गोष्ट. पण असो ज्या ज्या बायका घरातले कामं करतात त्यांचा आपण हात धरू शकतो आणि त्यांची रिस्पेक्ट भावनो रिस्पेक्ट आहे. कारण ते काम कोणाचं बी नव्हतं. मी वैतागून जातोय. बहिणी तर आपल्याला कसं करत असते कोणाच तो करतात त्यांना दिलचे सलूट आपला. चला नाश्ता कर मी जाऊन येतो अगून. हा चहा बिस्किट नको मला तू खा मी आलो. माझं काम आहे अजून. झालं बघा नुसताच नाश्ता झालाय. अंघोळ करून आली खट्ट्यात एकदम तिळा बिळा लावून व्यवस्थित तुमचं भाऊ. आणि महत्वाची गोष्ट हे बघा कसा विषय आहे एकदम मुख्यमध्ये बारकी पोरं सुद्धा एवढी नाटकी करत नाहीत. एवढी नाटकी असतात आमच्या आईच्या. म्हणजे 1 मिनिट सुद्धा झोप बस म्हणताना इथं बसली नाही. झोपून आता मोबाईल बघत बसल्या ड्यूचीत बघा. ती मोबाईल हातात घावं ना हो ती मोबाईल कसा धरल्या बघा. तिला हातात घावं ना तरी मोबाईल बघा आणि हसते तिकडे जाऊन करून. हे हसते असे बारक्या पोरांसारखं कसं करायचं हे इथनं शिकायचं. जाता आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. काल एक विषय झाला. आपल्याला एका भावानं कमेंट केलेली की व्हिडिओ करतोयस की नाही ते फक्त दाखवण्यापुरतं आहे आणि ह्यो गरीब नाही आहे. हे फक्त गरीब असल्याचं डोंग करून सिंपत्ती घेते आपल्याकडून असं एकट्यानं कमेंट केलेला. तर त्या भाऊ जरा ह्यो व्हिडिओ बघत असला तर लक्षात ठेवू. जोपर्यंत तू माझं उमरा ओलडून घरात येत नाहीस तोपर्यंत तुला ह्या 2 खोलीतली परिस्थिती काय आहे ते तुला कळणार नाही. आणि तुझ्यावर जर उद्या असली वेळ आली देवाकृपेने येऊन ये जर आली तर तुला कळेल की सिंपत्ती घेणं काय असते. सिंपत्ती जर घ्यायचीच असते मला तर मी अजून खालच्या थराला जाऊन व्हिडिओ करू शकलो असतो. पण मला फक्त आठवणी साठवून ठेवायचे. त्यामुळे आपण असल्या ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही जे व्हिडिओमध्ये 1.5 मिनिटाचा 2 मिनिटाचा जो व्हिडिओ बघताय त्यात मी माझी परिस्थिती अजून दाखवली नाही. दाखवली तर तुम्ही रडचिला. एकदा मी व्हिडिओ करताना केव्हा अक्षरशः रडत असतोय. पण आपण जगाला कधी दाखवून देत नाही की बाबा असं झालं तसं झालं. पण आहेत काय अशी नावं ठेवणारी नीच वृत्तीची लोक जी ज्यांना चांगलं बघवत नाही. स्वतः तर चांगलं कधी करणार नाहीत पण दुसरं जर कोण करत असलं तर त्याला आपण करून देणार नाही. पण आपल्याला घंटाभर पडत नाही. तुम्ही काय बी म्हणा पण तू जरी व्हिडिओ बघत असलास तर लक्षात घे ज्या दिवशी तुझ्यावर अशी वेळ तर मग विचार कर भावा त्या दिवशी कळेल तुला सिंपत्ती घेणं काय असते.